रोज नाश्ता काय बनवायचा कळत नाही, तर म्हटलं चला आपल्या घरी जे साहित्य असतं त्याच्यापासूनच आज आपण नाश्ता बनवत आहे. इथे एक कच्चा बटाटा घेतलेला, बटाट्याचे साल काढून घेतलेले आणि किसून घेऊया. चहा बनत असतं त्याच वेळेमध्ये आपला हा नाश्ता बनवून तयार होणार. एक बटाटा किसून घेतलेला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकूया. स्वच्छ धुवून टाकलेले 2-3 पाण्याने आणि यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पूर्ण पाणी काढून घेऊया आणि हिरवी मिरची टाकूया. इथे मी 1 हिरवी मिरची टाकत आहे. मॅगी मसाला टाकलेला, पोहाखाच्या चम्मचने 1 चम्मच, लाल तिखट टाकलेला, थोडीच हळद आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 बटाटा घेतलेला आहे, तर इथे आपल्याला अर्धा वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. फार जास्त मसाल्याचा पण वापर नाही केलेला आहे. आपल्या घरी जे साहित्य आहे त्यामध्येच आजची डिश बनवत आहे. गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि कोथिंबीर टाकूया. छान असं आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया. पटकन बनत असतं. रोज नाश्ता काय बनवायचा हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो, तर सहज आपण आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून एक वेगळ्या पद्धतीने नाश्ता बनवू शकतो. बघा छान असं पीठ मळून घेतलेलं, गव्हाचं पीठ घेतलेले होते, अर्धा वाटी पीठ लागलेलं आहे. आता आपण डिशला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो. इथे मी गोल आकार देऊन छान अशी डिश बनवून घेत आहे. निंबू असतो त्याप्रमाणे गोळा घेऊया आणि छान अशी टिक्की बनवून घेऊया. कच्चा बटाटा आणि गव्हाचं पीठपासून आज आपण डिश बनवत आहे. आपल्या घरी बटाटा असतोच आणि गव्हाचं पीठ तर सगळ्यांच्या घरी असतं. सहज घरी जे साहित्य आहे त्यापासून आजची डिश बनवत आहे. बघा छान अशी टिक्की बनवून घेत आहे. निंबूचा आकार असतो त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आणि छान अशी टिक्की बनवून घेऊया. आहे ना बनवायला सोपी आणि पटकन बनत असतं. या पद्धतीने मी पूर्ण टिक्की बनवून घेतलेली आहे. आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो. मी टिक्की असते त्याप्रमाणे आकार देत आहे. बघा छान अशा पूर्ण टिक्की मी बनवून घेतलेल्या आहे. आहे ना सोपी बनवायला आणि 5 मिनिटमध्ये हा नाश्ता बनतं. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे ही डिश. टिक्की बनलेली आहे. बाजूला तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं. तेल गरम झाल्यावरच आपल्याला ही डिश तेलामध्ये सोडायची आहे. मीडियम गॅसवर पूर्ण डिश आपण तळून घेऊया. मोठा गॅस नाही ठेवायचा, नाहीतर आतमधनं कच्चं राहणार आणि वरून शिजणार. मीडियम गॅसवर आपल्याला पूर्ण डिश तळून घ्यायची आहे. लगेच चम्मच लावायचा नाही, आधी शिजू द्यायचा खालच्या बाजूनी, नंतरच डिशला पलटून घेऊया. बघा छान अशी डिश बनवून तयार होतं. आहे ना खूप सोपी बनवायला. नाश्त्यामध्ये पटकन काय बनवायचं कळत नसतं तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. या पद्धतीने बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. छान अशी डिश घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतं. रोज काय बनवायचं, तर आज आपण घरी साहित्य असतं त्यामध्येच छान अशी डिश बनवून तयार केलेली आहे. बाय बाय.